नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्र हो, दोन भावंडांमधलं हे कन्व्हर्सेशन आहे, पण ते किती प्रेरणादायी आहे आणि किती ऐतिहासिक आहे. एकाचं हृदय परिवर्तन करणारं, त्याचं जीवन परिवर्तित करणारं असं हे कन्व्हर्सेशन आहे. पण हे फारसं याच्याबद्दल चर्चा केली जात नाही, या कन्व्हर्सेशन बद्दलची. त्यामुळेच मी हे तुम्हाला आज सांगणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नवनाथ शिंदेंच्या पुस्तकात हे कन्व्हर्सेशन सरांनी दिलेलं आहे की सावित्रीबाई, आपल्याला माहीतच असेल की सावित्रीबाई ह्या मूळच्या, त्यांचं जे माहेर होतं हे नायगावमध्ये खंडोजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई या दाम्पत्याच्या घरात जन्माला आलेली, त्यांच्या लक्ष्मीबाईंच्या पोटी जन्माला आलेली ही 2 नंबरची मुलगी. पहिले जे होते ते सिधूजी आणि तिसरे आणि चौथे जे होते ते सखाराम आणि श्रीपती, असे 4 भावंड होते. एकदा सावित्रीबाई आजारी पडल्या आणि त्यांना माहेरी जाऊन आराम करावासा वाटला, म्हणून त्या गेल्या. आणि काही दिवस रिकवर झाल्यानंतर मग त्यांचा भाऊ सिधूजी आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली. आता त्यांचं काम जे होतं महात्मा फुलेंसोबत हे खूप जोरात सुरू होतं. त्याच्यासाठी समाजात त्यांना कोसलं जात होतं, ब्राह्मण समाजाकडून कोसलं जात होतं. मात्र सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातले जे लोक आहेत, ब्रिटिश अधिकारी आहेत, हे लोक त्यांची प्रशंसा करत होते, कारण ते गोरगरिबांना, महार मांगांना, मुलींना, शूद्रांना या सगळ्यांना शिकवत होते. त्यामुळे असं मिक्स वातावरण सगळीकडे चाललेलं होतं. आणि हा सिधूजी जो मोठा भाऊ आहे त्यांचा, सावित्रीबाईंचा, हा सावित्रीबाई जेव्हा त्यांना बरं वाटायला लागलं त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करायला लागला. आपसात त्यांचं खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. परंतु समाजामध्ये काय चाललेलं आहे, त्यांच्याविषयी काय बोललं जात आहे आणि आपल्या बहिणीला, आपल्या जिजाजीला कशा पद्धतीने लोक बोलतात, त्यांना वाळीत टाकलेलं आहे समाजाने, या गोष्टीचं त्याला वाईट वाटे. म्हणून तो म्हणतो की तू व तुझा नवरा वाळीत असून तुम्ही उभयता महार मांगादी अंत्यजा करता जी कर्मे करतात ती पतित आपल्या कुलास बट्टा लावणाऱ्या आहेत. आपल्या कुळाचा याच्याने अपमान होतो आहे. यास्तव सांगतो की तुम्ही नवरा बायकोने जाती रूढीस अनुसरून व भट सांगेल त्याप्रमाणे आचरण करावे. तर हे भाऊ म्हणतो. आता आई पण ऐकत असते, लक्ष्मीबाई पण ऐकत असतात. त्यांना ते पटत नाहीत, त्या भावावर चिडतात. आणि सावित्रीबाई यांचे भावावर खूप प्रेम असतं, परंतु हा मोठा भाऊ असला तरी हे जे बोलतो आहे हे चुकीचं आहे, ते त्यांना पटत नाही. म्हणून त्या भावाला म्हणतात की भाऊ, तुझी बुद्धी ही कोती असून भट लोकांच्या शिकवणुकीने तू दुर्बल झाला आहेस. तू शेळी, गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस. नागपंचमीला विषारी नाग पकडून त्यास दूध पाजतोस. आणि महार मांग हे तुझ्यासम मानव आहेत, तरी सुद्धा तू त्यांना अस्पृश्य समजतोस. याचं कारण सांग. भट लोक सोवळ्यात तुझा विटाळ मानतात, तुला महारच समजतात. तू महार मांगांना अस्पृश्य समजतो, मात्र भट तुला महार समजतात. तू देखील त्यांच्या दृष्टीने अस्पृश्यच आहेस. सावित्रीबाईंनी मग त्याला असं म्हटल्यावर तो पुन्हा त्याचा प्रतिकार करायला लागला. सिधूजी तो म्हणतो की तुम्ही महार मांगांना कशासाठी शिकवता, लोक तुम्हाला अपशब्द वापरता, हे मला ऐकवत नाही. आणि मग त्यावेळेला सावित्रीबाई इंग्रज लोक कसे महार मांगांना शिकवतायत, शूद्रांना शिकवतायत आणि त्यातून ते कसे पुढे चाललेले आहेत हे सांगतात. आणि ते देखील या लोकांना विद्यादानाचं काम करायचा प्रयत्न करतायत. आणि विद्येचं महत्त्व काय आहे, एखादा समाज शिकला, एखादं घर शिकलं, व्यक्ती शिकला तर काय होतं हे त्याला समजवायचा प्रयत्न करतात. आणि त्या म्हणतात की विद्याहीनता ही पशुत्वाची खूण आहे. भट लोक हे जे स्वतःला श्रेष्ठ म्हणतात याचा आधारच विद्या ही आहे, कारण त्यांच्याकडे शिक्षण आहे. तिचा महिमा मोठा आहे. जो कोणी तिला प्राप्त करून घेईल त्याची नीचता दूर पळून उच्चता त्याचा अंगीकार करेल. माझे स्वामी देव माणूस आहेत, म्हणजे ज्योतिबांबद्दल त्या म्हणतात. त्यावेळची भाषा आहे. त्यांची सर कोणाला येणार नाही. महार मांगांनी शिकावे व माणूस म्हणून जगावे. या कारणास्तव भटगुळांशी झगडत खटाटोप करणारे ज्योतिराव स्वामी महार मांगांना शिकवतात व मीही त्यास शिकवते. पण त्यात अनुचित काय आहे? आम्ही उभयता मुलींना शिकवतो, बायांना शिकवतो, महार मांगांना शिकवतो. हेच ब्राह्मणांना अपायकारक होणार या समजुतीच्या कारणास्तव ते आमच्या माणूस धर्माच्या कामास अब्रहमण्यम करीत निंदा कुटाळक्या करतात व तुझ्यासारख्यांच्या मनात किलमिश पेरतात.
किती स्पष्ट विचार मांडलेले आहेत बघा. हे जे पुरोहित वर्ग जो होता, जो त्यांच्या कामाला विरोध करत होता आणि त्यांच्या विरोधामुळे तुझ्यासारखे जे लोक आहेत की ज्यांना फारसं कळत नाही, त्यांच्या मनामध्ये ते विष पेरतात आणि मग तुम्ही आम्हाला विरोध करता, असं त्या भावाला समजावून सांगतायत. तुला स्मरत असेल की माझ्या नवऱ्याचा गुणग्राही इंग्रज सरकारने एक समारंभ घडवला होता आणि त्यांचा कार्याचा जो गौरव झाला त्याची ते आठवण करून देतात. आणि तुला मी खात्रीपूर्वक बोलते, माझा नवरा तुझ्यासारखा वारकऱ्यांप्रमाणे नुसते हरिनाम घेत वाऱ्या करीत नसून प्रत्यक्ष हरीचे काम करीत आहे आणि मी त्यांना मदत करीत आहे. हे काम इतके आल्हाददायक होते की त्या योगे मला परमानंद होतोच होतो. या व्यतिरिक्त मनुष्याची सीमा दुग्गोच्चर होते. तर हे असं त्यांना स्पष्ट शब्दात सावित्रीबाई सांगतात की हे जे काम आहे हे प्रत्यक्षात परमेश्वराचं काम आहे आणि आम्ही फक्त परमेश्वराचं नाव घेऊन वाऱ्या करणे, हरिनाम करणे असं करत नाही, तर आम्ही त्याचं काम करतो. आणि ते म्हणजे या दीनदुबळ्यांना, दलितांना, महिलांना, विकर सेक्शन जो आहे सोसायटीचा याला सुशिक्षित करणे, त्याला विद्या देणे. कारण विद्या दिल्यानंतरच त्यांची शुद्रता संपणार आहे, त्यांचं जे नीचपण आहे ते संपणार आहे याची त्यांना खात्री आहे. आणि त्या म्हणतात की यातून मला परमानंद होतो आणि म्हणून मी हे काम करते. तर अर्थातच हे सगळं ऐकल्यानंतर भावाला ही बाजू पटलेली असणार आहे आणि त्याने ते ॲक्सेप्ट केलं असेल. हा सगळा वृत्तांत सावित्रीबाईंनी पत्र लिहून ज्योतिरावांना कळवलाय आणि ते पत्र नायगावरून 10 ऑक्टोबर 1856 या दिवसाच्या तारखेचं ते पत्र आहे. तर मित्रहो, आय होप या छोट्याशा व्हिडिओमधून आणि या दोघा भावंडांच्या संवादामधून आपल्याला त्यावेळी ते कशी परिस्थिती होती याचा एक अंदाज येईल आणि मग त्यातून प्रेरणा मिळेल की आपले पूर्वज जे होते महापुरुष यांनी अशा परिस्थितीतून काम केलं आणि आपण देखील हा वाटा उचलला पाहिजे. आपणही या कार्याला हात लावला पाहिजे आणि खूप काही होत नसेल तर कमीत कमी त्यांचे विचार तर आपण पसरवू शकतो, त्यांचे विचार आपण आत्मसात करू शकतो, तर तेवढं तरी आपण केलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. जय हिंद मित्रमैत्रिणींनो.